नमस्कार मित्रांनो, जॉब कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ITBPमध्ये जी भरती निघालेली आहे, तिचं संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता, टायटलही वाचला असेल तुम्ही. तर इथे इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 541 जागांसाठी भरती. तर इथे टायपिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे. तर ती संपूर्ण भरती आहे 330 जागांसाठी भरती आहे. तर इथे 330 जागांसाठी ती संपूर्ण भरती निघालेली आहे ITBPमध्ये. तर संपूर्ण अपडेट आपण पाहूयात. तर त्यासाठी तुम्ही चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच आपण जॉब रिलेटेड खूप सारे असे अपडेट घेऊन असतो, तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला पाहूया संपूर्ण व्हिडिओकडे. एकूण जागा किती आहेत, पद कसे प्रकारे असणार आहेत, कोणकोणत्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, संपूर्ण या अपडेटमध्ये आपण पाहूया. तर इथे तुम्ही पाहू शकता एकूण जागा ज्या 330 जागा असणार आहेत. तर त्यासाठी जे पदे असणार आहेत आणि पदसंख्या असणार आहे ते पाहूया. तर इथे कॉन्स्टेबल कारपेंटर साठी 71 जागा आहेत. तर इथे कॉन्स्टेबल प्लंबर साठी 52 आहेत. कॉन्स्टेबल मासन साठी 64 जागा आहेत. कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन साठी 15 जागा. हेड कॉन्स्टेबल साठी ड्रेसर वेटरनरी 9 जागा आहेत. कॉन्स्टेबल साठी ॲनिमल ट्रान्सपोर्ट 115 जागा आहेत. कॉन्स्टेबल कॅनल मॅन साठी 4 जागा आहेत. त्यानंतर इथे एकूण अशा 330 जागांसाठी जी संपूर्ण भरती निघालेली आहे. तर त्यासाठी जी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहूयात. तर इथे जी शैक्षणिक पात्रता पद क्रमांक 1 साठी 10वी उत्तीर्ण, त्याचबरोबर ITI कारपेंटर. त्यानंतर पद क्रमांक 2 साठी 10वी उत्तीर्ण ITI प्लंबर. पद क्रमांक 3 साठी 10वी उत्तीर्ण ITI मासन. पद क्रमांक 4 साठी 10वी उत्तीर्ण ITI इलेक्ट्रिशियन. पद क्रमांक 5 साठी 12वी उत्तीर्ण पॅरा व्हेटनर्सरी कोर्स डिप्लोमा प्रमाणपत्र. त्यानंतर इथे पद क्रमांक 6 साठी 10वी उत्तीर्ण. पद क्रमांक 7 साठी 10वी उत्तीर्ण. तर अशा प्रकारे जी शैक्षणिक पात्रता आहे ती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे जी वयाची अट असणार ती पाहूया. तर इथे वयाची अट 10 सप्टेंबर 2024 रोजी SC/ST साठी 5 वर्षे सूट, तर OBC साठी 3 वर्षे सूट असणार आहे. तर इथे पद क्रमांक 1 ते 4 साठी 18 ते 23 वर्ष. पद क्रमांक 5 ते 7 साठी 18 ते 27 वर्ष आणि पद क्रमांक 6 साठी 18 ते 25 वर्ष असणार आहे. तर त्यानंतर इथे नोकरीचे ठिकाण. तर इथे नोकरीचे ठिकाणे संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते. तर तुम्ही संपूर्ण भारतामधून कोणीही अर्ज करू शकता. तर इथे फी. तर फी कशा प्रकारे असणार ते पाहूया. तर इथे फी जे असणार आहे जनरल, OBC, EWS साठी 100 रुपये असणार आहे. तर SC, ST, EXSM महिलांसाठी कुठल्याही प्रकारची फी नाहीये. त्यानंतर इथे ज्या महत्त्वाच्या तारखा असणार आहेत, तर महत्त्वाच्या तारखा इथे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 असणार आहे, रात्री 11:59 तर इथे परीक्षेची तारीख कळवण्यात येणार आहे. तर अजून परीक्षेची तारीख आहे ती काही देण्यात आलेली नाहीये. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता महत्त्वाच्या लिंक्स. तर इथे महत्त्वाच्या लिंक्स मध्ये जी जाहिरात निघालेली आहे त्याची जी जाहिरातीची लिंक आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल. इथे पद क्रमांक 1 ते 4 साठी वेगळ्या प्रकारे जाहिरात निघालेली आहे. पद क्रमांक 5 ते 60 साठी वेगळी जाहिरात निघाली आहे. तर दोन्हींची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल. त्यानंतर इथे ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक असणार आहे तीही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल व अधिकृत वेबसाईट याचीही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल. त्यामुळे तुम्ही अगदी सहजरित्या रिडायरेक्ट होऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. काही माहिती हवी असेल ती पाहू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर आपण जॉब रिलेटेड खूप सारे असे व्हिडिओ करत असतो, तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.